रूप पाहता लोचने 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 तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठल आव मनोनी विठ्ठल आव विठ्ठल
तुहा माधव गरवा तुहा माधव गरवा तुहा विठ्ठल गरवा तुहा विठ्ठल गरवा माधव गरवा तुहा माधव चंदनाचे डोले में चंदनाचे डोले में चंदनाचे डोले में चंदनाचे डोले हर पले देवा हर पले देवा में चंदनाचे डोले हर पले देवा एक देश जीव कड़ा हातोय रास कड़ा हातोय रास कड़ा हातोय रास कड़ा चंदनाचे डोले में चंदनाचे डोले में चंदनाचे डोले में चंदनाचे डोले हर पले देवा हर पले देवा हर पले देवा में चंदनाचे डोले तुका मने उरला देव केला देवच्या केला देवच्या काळे केला देवच्या तुका मने उरला देव केला देवच्या काळे केला देवच्या काळे केला देवच्या तुका मने उरला देव केला देवच्या केला देवच्या काळे केला देवच्या काळे तुका मने उरला देव केला देवच्या काळे केला देवच्या काळे केला देवच्या काळे चंदनाचे डोले
नाचे डोले हरपले देव बाबा में नाचे डोले हरपले देव में नाचे डोले हरपले देव के महाराज नाशिक यांना साथ देते रामेश्वर महाराज कलबाणी
चंदनाचे चंदनाचे हरपन देह भाव 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 प्रेम चंदनाचे ताड़ी वाजवा माय बाप जत्रा विठला सद्गुरु जोग महाराज
भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, लोक महाराज की जय, पार्वती पतये शिवार हर महादेव। कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरि रूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव एक देशी जीवकळा एक देशी जीवकळा हा सोयरास कळा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देव गेला बेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कंधरं गंजनेत्रं सदोदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा गुरु प्रथमनमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक
तुमच्या लागलो चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा तुकया देवा या भजन करावा अहो वीर लागलो तुमच्या लागलो अहो स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो दुपारच्या सारखं करायला सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेद मस्तक माझा पायावरी किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप प्रेमी छंदे नाचे डोले हरपले देह भाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय महत्वाचा बहुतेकांच्या पाठांतरातील बहुतेकांच्या परिचयाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून कीर्तनाचा महिमा आपल्या पुढे गातात. विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारांचा तुकाराम महाराजांनी या अभंगातून कीर्तनाचा महिमा आपल्या पुढे गायलेला आहे. सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या सुकळी गावामध्ये गुरुवर्य गोकुलाल महाराज बेलोरकर यांच्या कृपा आशीर्वादाने तथा कुशल मार्गदर्शनाने गेल्या 65 वर्षापासून चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं यंदाचं 66वं वर्ष आणि गेल्या 2 दिवसापासून चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 3रा दिवस समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं माझ्या वाटेला आलेली ही सेवा. विठ्ठल विठ्ठल सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय सुंदर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आज कीर्तनाकरता सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. खर तर एक इतकं सुंदर वातावरण झालंय. खर तर माझ्याकडे वेळ फार कमी आहे आणि वातावरण असं लाभलंय. वेळ कमी तर का कमी आहे तर त्याचं कारण आहे, मला उद्या सकाळी 3 वाजताच गुजरातला जायचं. म्हणजे माझ्याकडे फक्त म्हणजे मोजक्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. अत्यंत सुंदर वातावरणामध्ये आपल्या गावामध्ये भगवान हनुमानजीची मूर्ती, त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. एकीकडे विठ्ठल रुक्मिणी आहे आणि देव आपल्या गावामध्ये विराजमान झालेले होतं मंदिर, पण पूर्वी गावामध्ये नंतर या ठिकाणी सुंदर असं मंदिर या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हनुमंतराय अगदी सुंदर मूर्ती तर एवढी सुंदर आहे महाराज. आल्या आल्याच आमच्या संजय भाऊला म्हटलो की वाह काय सुंदर मूर्ती आहे. हनुमंतरायाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं हनुमंतराय लक्ष्मणाला वाचवण्याकरता द्रोणागिरी घेऊन लगेच निघालेत की काय. म्हणून त्या हनुमंतरायाला विनंती आहे, अनुज महाराज आम्हाला सुद्धा शक्ती लागलेली, आम्हाला सुद्धा शक्ती लागली आहे. कोणती शक्ती लागली? आम्हाला शक्ती लागली मीपणाची, आम्हाला शक्ती लागली अभिमानाची, आम्हाला शक्ती लागली कामाची, आम्हाला शक्ती लागली क्रोधाची. आणि ही शक्तीनं आम्ही अत्यंत जर्जर झालेलो आहेत. हनुमंतराय कधीतरी तुम्ही भक्तीचा द्रोणागिरी घेऊन आमच्या सुकळी गावामध्येही आलं पाहिजे. म्हणून हनुमंतराय विराजमान आहेत आणि द्रोणागिरी घेऊन आहेत. म्हणून भक्तीच्या वाटा तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला विचाराव्या, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबत. म्हणजे भक्ती प्रदान करणारे हनुमंतराय आहेत या ठिकाणी विराजमान आहेत. आणि देव बैसले सिंहासनी
आल्या याचका होय धनी. अशा हनुमंतरायाच्या तथा पांडुरंग परमात्म्याच्या रुक्मिणी मातेच्या पवित्र दरबारामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये अत्यंत सुंदर सप्ताह चालू आहे. या कीर्तनाकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं रत्न आमचे के महाराज उपस्थित आहेत. खर तर महाराष्ट्रामध्ये नाव असावं तर असं असावं महाराज. नाही तर माधव नावाचे खूप लोक आहेत, बरोबर आहे ना. अनुज महाराज तुमच्याही नावाचे खूप आहेत, सिद्धेश्वर गुरुजी तुमच्या नावाचे खूप आहेत, रामहरी महाराज तुमच्या नावाचे खूप आहेत. पण के नावाचे गायक म्हटल्यानंतर डोळ्यापुढे फक्त हेच दिसतात महाराज. ते के महाराज अत्यंत सुंदर गोड गायली आणि ऐकत राहावं असं वाटत होतं. के महाराज आहेत, आमचे रामहरी महाराज आहेत, ही सर्व मंडळी, राजूभाऊ महाराज आहेत, इकडे आमचे खामगावकर महाराज आहेत, जे आपल्या फौज फाटेसह या ठिकाणी उपस्थित आहेत. आपली पूर्ण वानर सेना घेऊन नल नील जामुवंत हे जे सगळे आहेत ना, जामुवंत आहेत का, त्या सर्व मंडळी घेऊन उपस्थित आहेत. सिद्धेश्वर गुरुजी पवित्र काम या परिसरामध्ये करतायत. गुरुजी उपस्थित आहेत आणि आपल्या परिसराचं वैभव वैकुंठवासी सुभाष गुरुजी देशमुख यांचे सुपुत्र असणारे अनुज महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य महाराज, गोविंद महाराज कोणाकडे असता बाबा, वा वा, कृष्णा महाराज साळुंके, वा, महाराजही उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मी विनम्र भावे अभिवादन करून माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारे कीर्तनाचा महिमा आपल्या पुढे गातात. महिमा महिमा म्हणजे काय? महिमा या शब्दाचा अर्थ आहे महात्म्य. श्रीमद भागवताची कथा ऐकत असताना सुरुवातीला श्रीमद भागवताचं महात्म्य ऐकावं. बरीचशी कथाकार मंडळी अशी करत असते की कथा झाल्यानंतर म्हणजे 7 दिवस झाल्यानंतर कथेचं महात्म्य सांगत असते. पण वृंदावनची जी पद्धत आहे किंवा महाराष्ट्रामध्ये किंबहुना जी भागवतकार मंडळी भागवत करतात त्यांची अशी पद्धत असावी या मताचा मी आहे. महात्म्य हे सुरुवातीला सांगावं का, तर त्याचं कारण असे, महात्म्य जर सुरुवातीला सांगितलं, कुठल्याही गोष्टीचा महिमा अगोदर गायला की त्याच्याविषयी प्रेम निर्माण होत असतं. मी नाही, तुलसीदासजी बाबा रामायणामध्ये वर्णन करतात, जाणे बेणू न होय परतीती, जाने बिनु न होय परतीती, बिनु परतीती होय नहीं प्रीति, प्रीति बिना ही भगति दृढ़ाई, प्रीति बिना नहीं भगति दृढ़ाई, जे में खगपति जल के चिकनाई, मंगल भवन मंगल हारी, प्रभु सुदशरथ अजर बिहारी. महाराज वर्णन करतात, जाणे बिनुन होय परतीती, एखाद्याला जाणल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही, बरोबर आहे ना. आणि अनुभव आल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. इंस्टाग्रामचं प्रेम जास्त दिवस टिकत नसतं. असू द्या, चला मला सांगायचंय काय, एखाद्याला जाणल्याशिवाय त्याचा अनुभव आल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. आणि प्रेम निर्माण व्हावं असं वाटत असेल तर त्या व्यक्तीचा, त्या वस्तूचा अनुभव आला पाहिजे ना. अनुभवाशिवाय निर्माण झालेलं प्रेम, आकर्षण, मोह, वासना जास्त दिवस टिकत नसते. प्रेम हे चिरंतर काळ टिकत असतं. प्रेमाची व्याख्या फार निराळी आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये प्रेमाची व्याख्या नारद महाराजांनी केली आहे. प्रेम त्याला म्हणतात की जे प्रत्येक क्षणाला वाढत जातं, प्रतिक्षणम वर्धमानम. प्रेम ते जे प्रत्येक क्षणाला वाढत जातं. प्रेम ते सूक्ष्मतरम, प्रेम सूक्ष्म आहे. प्रेम ते आहे की जे तत्सुखे सुखित्वम, ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्या प्रेमानं सुखी होणं, याचं नाव प्रेम आहे. पण आत्ताच्या या युगामध्ये वासनेला, मोहाला, आकर्षणाला प्रेमाचे नाव दिलं जातं. प्रेम हे फक्त या जगामध्ये 2 लोक देऊ शकतात. एकाचं नाव आहे देव आणि दुसऱ्याचं नाव आहे संत. प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जाय जेणे, प्रेम देव देऊ शकतो. असं प्रेम निर्माण व्हावं असे वाटत असेल तर अगोदर त्या माणसाचा अनुभव आला पाहिजे, आणि अनुभव आल्यानंतरच प्रेम निर्माण होईल. आणि प्रेम निर्माण झालं
प्रीती बिनान ही भगती दृढाई. प्रीती बिना प्रेम नसेल तर भक्तीमध्ये वृद्धी होत नसते. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोते वाचुनिका. हो अर्थाविन पोते वाचुनिका. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचून काय. पोथी जर वाचायची असेल तर त्याचा अर्थ बघावा लागेल. अगोदर असतं वाचन, नंतर असतो अर्थ, आणि नंतर असते अर्थरूपता, म्हणजे अर्थासारखं आचरण असणं. जर अर्थच कळत नसेल तर पोथी वाचणं जसं व्यर्थ आहे. नाकच नसेल म्हणजे जिच्या नाकावर म्हशीनं पाय दिलाय मग मोती घालणं जसं व्यर्थ आहे. तसं महाराज म्हणतात भजनामध्ये जर प्रेम नसेल तर ते भजन सुद्धा व्यर्थ आहे. आणि अशी जर भक्ती वाढावी असं वाटत असेल. प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम बिना नाही समाधान. प्रेम बिना नाही समाधान. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम बिना नाही समाधान. प्रेम बिना नाही समाधान. महाराज म्हणतात प्रेम सुख दे. त्या प्रेमाशिवाय समाधान नाही. आणि भक्तीमध्ये जर प्रेम असेल तर ती भक्ती वृद्धिंगत होत असते. म्हणून महाराज म्हणतात प्रीती बिना नाही भगती दृढाई. जिमी खगपती जलके चिकणाई. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अगोदर महिमा जाणून घ्यावा लागत असतो. महिमा नाही कळला तर धोका होण्याची शक्यता फार असते. शेजारी बसलेला माणूस किती अधिकाराचा आहे हे जर माहित नसेल तर एखाद्या वेळेस त्या माणसाचा आपल्याकडून अनादर होण्याची फार दाट शक्यता असते. म्हणून आपल्या शेजारी बसणारा कोण आहे याची ओळख केली पाहिजे आणि मग त्याच्याशी वागलं पाहिजे. बऱ्याचदा माणसं त्याच्याशी वागत असताना त्याची ओळख न करता वागतात आणि नंतर पश्चातापात पडल्याशिवाय राहत नाहीत. तर त्याची ओळख करून घेतली पाहिजे. त्याचा महिमा जाणून घेतला पाहिजे. काय माहिती मी मगाशी दुपारी बोलून आलो, पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. किंवा कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपाळी. चल तर मला सांगायचंय काय, कुठल्याही व्यक्तीला अगोदर जाणून घ्यायचं असेल तर त्याचा महिमा अगोदर जाणला पाहिजे. महिमा महात्म्य श्रीमद भागवताच्या सुरुवातीला सांगितलं. सुरुवातीला काय सांगावं तर अनादर होण्याची शक्यता फार कमी असते. अगोदर महिमा कळाला की माणूस जरा जपून वागतो, सोपून वागतो. आपल्या भाषेमध्ये महाराज जरा कडक आहेत म्हणले ना, मग महाराजाचं जरा अंतरानं माणूस वागतो. आणि महाराज आपल्यात मिसळण आहेत असं म्हणलं की महाराजाच्या खांद्यावर हात टोकायला सकाळ सुद्धा मागं पुढे पाहत. बरोबर आहे, होतं ना तसं, बऱ्याचदा होतं तसं. म्हणून एखाद्या वेळेस महिमा कळणं फार गरजेचं असतं, नाही तर अनादर होण्याची शक्यता असते. म्हणून सुरुवातीला कुठल्याही ग्रंथाचा महिमा ऐकावा, महात्म्य ऐकावं. महिमा या शब्दाचा अर्थ काय आहे? महिमा या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे महात्म्य. आणि महिमा म्हणजे काय तर वस्तूमध्ये बदल होत असताना दिसतो पण कशानं झाला कळत नाही, त्याला त्या वस्तूचा महिमा असं म्हणतात. परीस ऐकलाय तुम्ही? परीस ओ सुकळीकर, परीस ऐकलाय ना? कुठे भेटतो? फाट्याव का? परीस कुठे भेटतो? भागवतात ऐकलाय म्हणावं, कीर्तनात ऐकलाय महाराज, असंच कोणतरी महाराजांना सांगितलं परीस आहे. परीस हा परीस काय करत असतो? परीस जर लोखंडाच्या वस्तूला लावला, म्हणजे या स्टँडला लावला हसनाबाद कर,
या स्टँडला लावला की तुम्हाला दुपारी तपून आणि इथं पुन्हा यायची संध्याकाळी गरजच नाही. हे सोन्याचंच होईल ना, बरोबर आहे. मोडू मोडू खाल्लं तरी तुम्हाला सक्ती करायची गरज नाही, बरोबर आहे. तर याला जर लावलं तर याचं सोनं होतं. म्हणजे लोखंडाला लावलं की लोखंडाचं काय होत असतं, सोनं होत असतं. कसं काय होतं, काय उत्तर आहे तुमच्याकडे, बोला बरं. म्हणजे होतं मान्य, पण कसं काय होतं. काय असतं, वस्तूमध्ये बदल होत असताना तर दिसतो, पण कशानं झाला कळत नाही. त्याला त्या वस्तूचा महिमा असं म्हणतात. स्वाती नक्षत्रामध्ये पडलेला पाऊस, त्या पावसाचा थेंब जर सापाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं काय तयार होतं, विष तयार होतं. आणि तोच जर सापाचा म्हणजे पावसाचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर काय तयार होतं, त्याचं मोती तयार होतो. कसं काय होतो, अवकाळीचा होत नाही बरं का. आता अवकाळी चालू आहे ना 2 दिवसात, आज जरा मोकळी काही नाही तर 2 दिवस संजय भाऊ आम्ही असे मंदिरानेच कीर्तन केले बिना माईकचे. म्हणजे चला तर स्वाती नक्षत्रामधले पावसाचा पडलेला थेंब त्याचा मोती तयार होत असतो. कसं काय होतो, तर त्याला त्या वस्तूचा काय म्हटलं जातं, महिमा असं म्हटलं जातं, महात्म्य असं म्हटलं जातं. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन केलं. कासवी जी असते ना, कासवीला स्तनपान करण्याचा अवयव नसतो. पण ती कासवी जर समुद्रामध्ये असेल आणि तिची पिलं जर समुद्राच्या काठीवर असतील, तिनं जर डोळे भरून जर पाहिलं कोणाला, कासवीच्या पिलाला, तिच्या स्वतःच्या पिलाला जर पाहिलं तर तिची पिलं वाढतात. तिच्या पिलामध्ये काय होत असते, वाढ होत असते. कस काय होतं, काय तर त्या कासवीच्या नजरेमध्ये तो काय महिमा आहे. तसं बरेच जणांच्या नजरेमध्ये बरेच महिमे असतात महाराज. दृष्टाची नजर अशी असते, आपल्यावर पडली की आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि साधूची नजर अशी असते की आपल्यावर पडली की आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्यावर सदा नजर असावी ती साधूची असावी. आपल्यावर प्रेम असावं. आपण कुठं चाललो, काय करतो, कुठं कोणाशी बोलतो, हे सगळं आपल्या कुटुंबावर. मी तर असं म्हणेन अनुज महाराज, आपल्या कुटुंबाची नाळ एखाद्या साधू सोबत जोडलेली असली पाहिजे. आणि ज्याची नाळ साधू सोबत जोडल्याने तिचं कुटुंब बाजूला जाण्याची शक्यता नसते, दुसऱ्या मार्गाला जाण्याची शक्यता नसते. तर मला सांगायचंय काय, कासवीच्या नजरेमध्ये तो महिमा आहे. ज्ञानोबरायांनी 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलंय. मला ती ओवी आठवत नाही, पण तिची पिलं वाढतात. एक बाय म्हटली कासवीचं होतं तर माझं का होत. लेकरं बसविले बैठकीत आणि ती बाई बसली स्वयंपाक घरात, डोळे मोठाले करून पाहिली त्या लेकराकडे. बरं तिचे नाहीत का, ते तिचेच आहेत पण वाढतात का, नाही. तिच्या नजरेमध्ये काय नाही, महिमा नाही. महिमा बदल होत असताना दिसतो, पण कशानं झाला कळत नाही. त्याला त्या वस्तूचा काय म्हटलं जातं, महिमा असं म्हटलं जातं, महिमा असं म्हटलं जातं. तसा वारकरी संप्रदायामध्ये अनेक महिमे आपल्याला पाहायला मिळतात. पंढरीचा सुद्धा एक महिमा आहे. पंढरीचा काय महिमा आहे, महाराज म्हणतात, पंढरीला जर नाही जाता आलं ना, ठीक आहे. पंढरीला नाही जाता आलं, ठीक आहे. चंद्रभागेचं नाही स्नान घडलं, ठीक आहे. पांडुरंगाचं दर्शन नाही घडलं, ठीक आहे. पण नुसता नाद जरी लावला, पंढरी 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 म्हणता पापाची मोहरी, पापाची मोहरी म्हणता पापाची मोहरी, पंढरी पंढरी म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी, म्हणता पापाची मोहरी. महाराज म्हणतात, पंढरीला नाही जाता आलं तरी चालेल, पण मनामध्ये नाद लावला पाहिजे. मला पंढरपूरला जायचं होतं, जाताच आलं. पेरायचं राहिलं होतं, पंढरपूरला जायचं. पंढरपूरला जायचं होतं, जाताच आलं. पंढरपूरला जायचं होतं सकाळी, पण मधीच अडचण आली. असं नुसतं पंढरी पंढरी म्हणलं तरी पाप निघून जात. आणि पंढरपूरला गेलेले तिकडून जर पप्याची तब्येत कशी असं विचारत असेल तर त्याला पुण्य प्राप्त होत ना. बरं, तिथं जाऊन जर संसाराचं चिंतन करत असतील तर त्यांना पुण्य प्राप्त होणार नाही. महाराज म्हणतात, त्रिवेणी संगमी
नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणजे नामामध्ये चित्त नसेल तर ते व्यर्थ. पंढरीचा महिमा असा आहे, पंढरीचं नाव घेतल्याबरोबर पंढरीचा नुसत्या नामाचा महिमा आहे असं नाही, पंढरपूर क्षेत्राचा महिमा आहे. सगळे प्रमाण मी तुम्हाला देईन. चंद्रभागेचा महिमा आहे, चंद्रभागेकरिता एक स्नान तुझे दोष पळती रानो राण आवगीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या पुंडलिकाचा महिमा आहे. तिथं गेल्यानंतर कळस पाहिल्याचा महिमा आहे, देवळाची पाठ पाहिल्याचा महिमा आहे, पांडुरंगाचा दर्शनाचा महिमा आहे. पंढरीचा महिमा सांगायला गेलं तर 1 तास त्याच्यामध्ये जायचा. पंढरीचा सुद्धा एक महिमा आहे, संतांचा महिमा आहे, संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे, संतांच्या चरणामृताचा महिमा आहे. हे असे अनेक महिमे. मग महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही कीर्तन करता? महाराज म्हटले मी कीर्तन करतो. महाराज तुम्ही कीर्तन पहिलं कधी केलं? पहिलं कीर्तन महाराज म्हणतात आरंभी कीर्तन करी एकादशी. तुकोबारांनी जी कीर्तन चालू केली ना, ती कीर्तन चालू केली एकादशीला. बहुतेकदा नवीन जे कीर्तनकार असतात ना, त्यांचं कीर्तन एकादशीलाच असतं. मी सुद्धा एकादशी पासूनच सुरुवात केली. म्हणजे या पृथ्वी तलाव आलो तेव्हा आषाढी एकादशी होती. म्हणजे मला आजोबा इठ्या म्हणायचे प्रेमाला. काय म्हणायचे? इठ्या का? मी टपकलोच आषाढी एकादशीच्या दिवशी. चला असू द्या, पुढच्या वर्षी मला बर्थडे विश करा, नाही तर गिफ्ट द्या, असू द्या. काय सांगायचंय मला, तर तुकोबारांनी जी कीर्तन चालू केली ते आरंभी कीर्तन करी एकादशी. तुकाराम महाराजांनी कीर्तन केली ती एकादशीला सुरुवात केली. मग तुकाराम महाराज कीर्तन करायचे. कीर्तन करत असताना पंचक्रोशीमध्ये तुकाराम महाराजांची अशी कीर्तन व्हायची, एका एका गावात तुकाराम महाराज गेले 8-8 दिवस तुकाराम महाराजांचंच कीर्तन. लोह गावामध्ये जेवढा लाभ देहूकरांना घेता आला नाही तेवढा लाभ तुकाराम महाराजांचा लोहगावकरांनी घेतला. लोहगावमध्ये तुकाराम महाराजांची फार कीर्तन व्हायची. पुण्याच्या जवळ लोहगाव आहे आणि मग त्या लोहगावमध्ये तुकाराम महाराज कीर्तन करायचे. मग कीर्तन करत असताना सगळीकडे प्रख्यात तुकाराम महाराज झाले की तुकाराम महाराज कीर्तन करतात. त्या काळामध्ये अहो मागच्या काळामध्ये म्हणजे 20, 25, 30, 35 वर्षापूर्वी मोजके कीर्तनकार आपल्या भागामध्ये होते. मोजके कीर्तनकार. त्यामध्ये आवर्जून ज्यांचं नाव घ्यावं, परळीच्या भागामध्ये वैकुंठवासी विठ्ठल प्रसाद महाराज धर्मापुरी. त्याच कार्यकाळामध्ये आमच्या पलीकड उद्धव महाराज धारासुरकर, नंतर पुन्हा दादा महाराज बोडकेकर, नंतर पुन्हा नारायण बाबा कीर्तन करायचे वांगीचे, वैकुंठवासी नारायण बाबा. म्हणजे अशी क्वचित कीर्तनकार होती. आता दगड काढला की जसा इसू निघतो, बरोबर आहे ना? जरा थोडा हसा ना, आमच्या वाल्यावर तरी हस जाऊ. दगड काढला की जसा इसू निघतो तसा आता महाराज लोकायला काय नाही. त्या काळामध्ये तुकाराम महाराज लोह गावामध्ये कीर्तन करायचे. आणि मग कीर्तन करत असताना काही मंडळी तुकाराम महाराजांकडे आली आणि महाराजांकडे आल्यानंतर महाराज तुम्ही कीर्तन करता? म्हटले हा कीर्तन करतो. मग तुम्ही कीर्तन करता, ते कीर्तन कसं आहे, त्या कीर्तनाला काय होतं, असा प्रश्न विचारल्यानंतर महाराजांनी त्यांना उत्तर दिले अभंगाच्या पहिल्या. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन
महाराज तुमचं कीर्तन कसं आहे? मग महाराजांनी सांगायला सुरुवात केली की माझं कीर्तन चांग, कीर्तन चांग. खर तर कीर्तन ही एक भक्ती आहे. शास्त्रामध्ये 9 प्रकारची भक्ती श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. त्याच्यापैकी कीर्तन नावाची एक भक्ती आहे. कशाला म्हणतात कीर्तन? मग आपल्या डोक्यात ठरलेलं असतं कीर्तन म्हणजे काय. महाराज बोलवायचा, महाराज आपल्याकडे महाराज म्हणतात. गजानन महाराजांच्या संस्थानचा फार सुंदर नियम आहे. ते संस्थान महाराज कधी म्हणत नाहीत, कीर्तनकारांना बुवा म्हणतात. काय म्हणतात? बुवा. खर तर महाराज फक्त दोघच, एक तर धन्य महाराज अलंकापुरवासी आणि देहूचे तुकाराम महाराज, बाकीचे बुवा. पण आता म्हणण्याची पद्धत आलेली. आपल्या डोक्यात काय, लांबून बुवा बोलवायचा, लांबून म्हणा किंवा जवळून म्हणा. बुवा बोलवला मग बुवा कीर्तनाला येणार, भजन चालू करायचं. टाळकरी असतात, टाळकरी उभे टाकतात, यायचं. मग महाराज आले की विना घेणार, रूप पाहताच लोचने होणार, मग विठोबा रुक्माई होणार, मग चाल होणार. आणि मग चाल झाल्यानंतर महाराज अभंग सोडून बोलणार. बरोबर आहे ना? चुकलं काय माझं? जरा सांगा ना मला. अभंगावर महाराज बोलणार. याला काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये? कीर्तन. बरोबर आहे. यालाच कीर्तन म्हणतात का? नाही. मग हेच कीर्तन आहे का? नाही. कीर्तन या शब्दाचा अर्थ आहे मोठ्या मोठ्यानं देवाचं नाव घेणं, याचं नाव आहे कीर्तन. मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. महाराज म्हणतात करावे कीर्तन. कीर्तन करावं काय? प्रत्येकाला कमराच बांधावं. कीर्तन करावं म्हणजे काय? कीर्तन कशाला म्हटलं जातं? ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ज्ञानोबराय म्हणतात तरी कीर्तनाची नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नामची नाही पापाचे, ऐसे केले कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशोध उदंड गाती. मोठ्या मोठ्यानं देवाचं नाव घेणं, याचं नाव आहे कीर्तन. मग लोक कीर्तनात कीर्तन करत नाही. कळाली माझ्या भाषा? कीर्तनामध्ये लोक कीर्तन करत नाही. अनुज महाराज एखादा वक्ता जर बोलायला लागला अभंगावर, ऐकत असताना लोक असे टक लावून ऐकतात. काय बोलणार आहेत की महाराज पुढे? आता महाराज आता कुठली शब्द फेक करणार आहेत की महाराज? आता पुढं कोणता दृष्टांत सांगणार आहेत की महाराज? आता कुठं कोणता चुटका सांगणार आहेत? टपून असतात. आणि विठ्ठल विठ्ठल भजन झालं त्याला वाटतंय आता काय अडुटाय झाली काही. खर तर विठ्ठल विठ्ठल मधलं भजन हे सगळ्यांनी म्हणण्या करत आहे. जास्तीत जास्त नामचिंतन कीर्तनामध्ये झालं पाहिजे. आणि मग आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं. मग विठ्ठल विठ्ठल म्हटलं कुणी पायच लांबव, हातच लांबव, जांभळीच दे, उठूनच जाय, असं केलं जात. म्हणून कीर्तनामध्ये सर्वांनी कीर्तन केलं पाहिजे. म्हणा एकदा विठ्ठल विठ्ठल. मोठ्या मोठ्यानं नाव घेणं, याचं नाव काय? कीर्तन. याला म्हणतात कीर्तन. महाराज म्हणतात हे जे कीर्तन आहे ना, हे कीर्तन चांगलं आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग. बरं, तुम्ही चांग शब्द वापरलाय. चांगले, चांग या शब्दाचा अर्थ काय?
चांग या शब्दाचे अनेक अर्थ होतात तसे, पण चांग या शब्दाचा अर्थ एक अर्थ घेऊ सिद्ध गुरुजी, गोड. काय? गोड. चांग या शब्दाचा अर्थ गोड. कीर्तन कसं आहे? गोड आहे. कीर्तन सुरुवातीलाही गोड आहे आणि कीर्तनाचा परिणामही काय? बहुतेकदा गोड हा शब्द कधी वापरला जातो माहितीये का? गोड हा शब्द फक्त चवी करता वापरला जातो असं नाही. गोड हा शब्द आनंदवाचक आहे. के महाराजांनी चाल गायली आणि चाल झाल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर दोघ जण गप्पा मारू लागली, काय गोड चाल म्हटली हो. काय 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 गोड चाल म्हटली. चाल कुठं गोड असते? गोड चाल ते चालीचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? तर गोड हा शब्द आनंदवाचक आहे. कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर सहजच माणूस म्हणतो, काय कीर्तन गोड झालं. काय काय कीर्तन काय झालं? गोड झालं. पकवाज सिद्ध गुरुजींनी महाराजांनी वाजवला, अनुज भाऊनी वाजवला, लोक म्हणतात काय गोड पकवाज. असं काय चाटून बैठला पकवाज? नेमकं गोड. गोड गोड या शब्दाचाच अर्थ असा आहे आनंदवाचक. उन्हाळ्याचे दिवस होते, गोदावरीच्या काठावरती दाट आंब्याची सावली होती. अरे दाट आंब्याच्या सावलीवरती एका माय माऊलीनं चूल मांडली. त्या चुलीवर लोखंडाचा तवा ठेवला. मळ्यातल्या अशा हिरव्यागार मिरच्या आणल्या. त्या तव्यावर तेल टाकलं आणि त्या तव्यावर, लोखंडाच्या तव्यावर मिरच्या टाकल्या. आणि मिरच्या टाकल्यानंतर त्या मिरच्यामध्ये लसण टाकायचा का नको? काय म्हणणं सुकळी कर तुमचं? लवकर सांगा, कर पहिल्यात मिरच्या. हा काय करायचं? टाकायचा ना? म्हणलं वारकरी खातात नाही खातात विचारलेलं बरं. काय टाकलं? त्याच्यात लसण टाकला, लाल लाल लसण टाकला. चांगल्या मिरच्या अशा भाजू दिल्या. पुन्हा माय माऊलीने एक पळी तेल टाकलं. पुन्हा मिरच्या अशा चांगल्या भाजल्या आणि मग पुन्हा त्या मिरच्या खाली काढल्या आणि त्या मिरच्यावर असा काय म्हणतात त्याला, अशी कोथिंबीर टाकली, लुचून कोथिंबीर टाकली. मग असा पितळाचा तांब्या घेतला. पितळाच्या तांब्यानं असा ते काय म्हणतात त्याला, वाटला हा रगडला, वाटला आणि मग काय सुंदर ठेचा तयार झाला. वा वा वा. ठेचा तयार झाला. लगेच मालक म्हणले, ए अगं वाढ, काय आता ठेचा आहे, वा आता जेवायला बसणार आहे मी. तोंडाला पाणी सुटू देऊ नका, इमानदारीने सांगा कोणा सुटलं. हा मग आता वा वा वा, काय ठेचा, वाढ. अशी कडक महाराज बाजरीची भाकरी, कडक बाजरीची भाकरी, जशी संजय भाऊ तुमची त्या दत्त जयंतीला खाल्ली होती तशी अशी कडक भाकरी. आणि मग कडक भाकरी आणली. मग असे भाजलेले शेंगदाणे होते, पापडही होता आणि मग भाजी होती. पण भाजी अवांतर प्रयोजन, मुख्य प्रयोजन ठेसा. आणि मग ते ठेसा एक घास खाल्ला महाराज. कवळी पातीचा असा कांदा होता. आणि मग 2 घास झाले की प्यायला ताक होतं. वा वा वा, काय वर्णन करावं त्या जेवणाचं. आणि मग ठेसा खायला लागला. ठेच्यावर मूग असा ताव मारला. ठेचा खायला लागला. ठेचा संपला, वाट ठेचा. बायको म्हणली, बजाला मुळव्यात उठण, आधीच मुळव्याचा त्रास आहे, बजाला ठेचा. जेवण झालं, तोंड पुसलं, वाळ्यानं गार माठातलं पाणी पिलं. सगळं झाल्यानंतर बायकोला म्हणायला लागला, वा काय ठेचा काय गोड असतो का? हा ठेचा काय गोड असतो? नसतो. पण ते ठेसा खाल्ल्यानंतर त्याच्या हृदयाला आनंद मिळाला ना, मग गोड शब्द बाहेर पडला. गोड शब्दाची निर्मिती, गोड शब्द येत असतो केव्हा? कधी कधी माणूस म्हणतो, काय गोड दिसायला पोरग. आता गोडचा दिसण्याचा काय संबंध? काय संबंध? पण पाहिल्यानंतर आनंद वाटला, ऐकल्यानंतर आनंद वाटला, दिसल्यानंतर आनंद वाटला, खाल्ल्यानंतर आनंद वाटला, मग गोड शब्दाची योजना केली जाते. मग महाराज तुमचं कीर्तन कसं आहे? महाराज म्हणतात, आमचं कीर्तन गोड आहे. का गोड आहे? तर आमच्या देवाचं नाव गोड आहे ना. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे
केशवा केशवा सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूया काय करूया सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूया काय करूया सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूया काय करूया सांग पंढरी राया सांग पंढरी राया काय करूया काय करूया महाराज म्हणतात अमृतापेक्षाही तुझं नाव गोड आहे देवा, पण मन माझे केशवा कावा न घे. भक्ती होत नाही याची लाज संतांना वाटते महाराज, आणि लाज नेहमी निर्मळ माणसाला वाटत असते. निसुग माणसाला लाज वाटत असते. ज्ञानोबा म्हणतात निसुग जैसा असतं गेला, किंवा ज्ञानोबांची आणखीन एक ओवी आहे. ज्ञानोबा म्हणतात ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. ज्ञानोबा म्हणतात ऐसी ऐसी अवकळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. लाज कोणाला वाटत असते? निर्मळ माणसाला. आणि महाराज या प्रमाणाच्या द्वारे म्हणतात सांग पंढरीराया काय करू यासे. एवढं गोड तुझं नाव आहे देवा, आणि तुझं गोड नाव माझ्या मुखाला येत नाही. माझं मन दुसरीकडे भरकटते. याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मला सांगायचंय काय, देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे. नाम गोड नाम गोड पुरे गोड सकळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम धी मज प्रेम सर्व काळ. महाराज तुमचं नाम गोड आहे, तुमचं कीर्तन गोड आहे, आम्हाला कळालं. पण तुम्ही कीर्तन चांग हा शब्द द्वंद्वा का वापरला? जर एकदाच म्हटले असते कीर्तन चांग, आम्हाला कळालं नसतं का कीर्तन चांगलं आहे म्हणून? कीर्तन गोड आहे म्हणून आम्हाला कळालं नसतं का? द्वंद्वा तुम्ही शब्द का वापरला? आणि शास्त्र असं सांगतं एक शब्द जर तुम्ही डबल वापरत असाल तर शास्त्र म्हणतंय तो दोष आहे. त्याला द्विरुक्ती नावाचा दोष शास्त्रानं सांगितलं. एक शब्द जर तुम्ही डबल वापरत असाल तर शास्त्र सांगते ते दोष आहे. मग महाराज तुम्ही कीर्तन चांग दोनदा शब्द वापरला. मग दोनदा शब्द वापरला तर तुम्ही शास्त्राच्या दृष्टीने दोष करताय का? तर त्याचा अर्थ असा आहे, महाराज म्हणतात मी दोनदा शब्द वापरला, पण अवच्छेदक जर भिन्न असतील तर एक शब्द 1000 वेळा जरी वापरला तरी त्याची काय अडचण नाही. फक्त काय अवच्छेदक भिन्न पाहिजेत. म्हणजे ज्याच्यावर तो शब्द वापरलेला आहे त्याचे अर्थ वेगळी पाहिजेत. असे अनेक शब्द वापरले त्याचे तर काही वावग ठरणार नाही. फक्त अर्थ वेगवेगळे पाहिजे. महाराज म्हणतात मी दोनदा शब्द जर कीर्तन चांग जर वापरत असेल तर त्याचा अर्थ सुद्धा वेगळा आहे. काय अर्थ आहे? कीर्तन चांग म्हणजे कीर्तन गोड आहे, कीर्तन गोड आहे. काही गोष्टी सुरुवातीला गोड असतात, परिणाम त्याचा चांगला नसतो. विषयाचे सुख हे देवाचे गोड, विषयाचे सुख हे देवाचे गोड, पुढे अवघड यमन, पुढे अवघड यमन. विषयाचे गोड हे देवाचे गोड, विषयाचे गोड हे देवाचे गोड, पुढे अवघड यमन पुढे अवघड यमन. काही गोष्टी सुरुवातीला गोड लागत असतात पण परिणाम त्याचा गोड नसतो. तसं विषयाचं सुख आहे. विषयाचं सुख कसं आहे? विषयाचं सुख सुरुवातीला गोड लागतं पण परिणाम मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, उडाळ सापडे जैसा धान्यात चोर यातना धरी जेतो. म्हणून यमाला करुणा नाही. आणि मग अशा यमाला करुणा नाही, मग सुरुवातीला गोड वाटत असतं विषयाचं सुख,
इंद्रिय आणि विषय यांचा संयोग झाला की यांच्या संयोगातून जे निर्माण होणारं जे विषयाचं सुख आहे, ज्ञानोबराय म्हणतात त्या सुखाला मी सुख मानायलाच तयार नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात विषयी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख. विषयापासून आणि इंद्रियापासून यांच्या संयोगातून निर्माण होणारं जे सुख आहे ते स आदी अंत दुःखच आहे. मी त्याला सुख मानायला तयारच नाही. मग ज्ञानोबराय म्हणतात सुख म्हणायचं कशाला. ज्ञानोबरायांनी फार गोड ओवी वापरली. ज्ञानोबराय म्हणतात किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेथे जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांची गोड ओवी. ज्ञानोबराय म्हणतात ज्या ठिकाणी जीव आणि आत्मा यांचा संयोग झाला त्यावेळेस तिथं जे होतं, ज्ञानोबरांनी स्पष्ट सांगितलं नाही. हे सुख असं स्पष्ट सांगताच येत नाही. सुख किती झालं हे शब्दात मांडताच येत नाही. ज्ञानोबरायांची काय गोड भाषा आहे. ज्ञानोबरायांनी असं सांगितलं नाही त्याला सुख म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात तिथं जे होतं ना, तिथं जे होतं ना त्याला सुख म्हणतात. ज्ञानोबराय म्हणतात त्याला सुख म्हणलं. मग विषयापासून निर्माण होणार ते सुख नाहीये. जरी वाटत असलं तरी ते सुख नाही, ते दुःख आहे. सुरुवातीला गोड वाटत असत, परिणाम चांगला नाही. काही काही गोष्टी सुरुवातीला गोड लागत असतात, परिणाम चांगला नाही. जुने कीर्तनकार याला एक दृष्टांत द्यायचे महाराज. खर तर जुन्या कीर्तनकारांचे दृष्टांत म्हणजे पाचर बसल्यासारखं पाचर मारल्यासारखं असं बरोबर लागणार आहे दृष्टांत. तर जुन्या काळामध्ये महाराजाचा आणि गुरुजीचा फार लाड केला जायचा बरं जुन्या काळात. आता महाराज लोकांचा लाड होतो पण गुरुजीचा जरा कमी झाला. बरोबर आहे ना. नाही तर महाराज लोकांचा लाड आता होतो, महाराज होतोच. एखादी भागवतकार जर गावामध्ये आले तर मग ते धान्य आणण्याची पद्धत आहे. का पद्धत आहे? त्याचं कुटुंब चांगलं चालावं, त्याच्या करा त्याचं कुटुंब चांगलं पाहिजे. मग त्याला पिसं आणले जातात. बरोबर, पिसं आणले जातात. मग कथा झाल्यानंतर महाराजाला दक्षिणा हातामध्ये दिली जाते. नोटा भले ती फाटकी असा ना पण दिली जाते. बरोबर आहे ना. एका गावात भागवत केलं महाराज, एक नोट अशी आली मला की धड 20ची नव्हती धड 10ची नव्हती. बघच काय, अर्धी 20ची होती ना अर्धी 10ची होती. असं कसं काय महाराज, मध्ये चिकटपट्टी लावलेली होती. म्हणजे हे सगळं का केलं जातं? महाराज लोकांवर फार प्रेम असतं. महाराजाचं कुटुंब चांगलं चालावं, महाराज तंदुरुस्त राहावे याच्याकरता समाज फार महाराज मंडळीवरती प्रेम करतो. समाजानं महाराज मंडळीवरती प्रेम करावं, पण मी या मताचा आहे डोळसपणानं करावं. आणि वारकरी संप्रदाय, मी तर नेहमी सांगेन, आता एवढं वातावरण दूषित झालेलं आहे, कोण्याही बुवा बाबाच्या नादी लागू नका. तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल, आपला माथा कोणाच्या चरणावर ठेवायचा असेल तर आळंदीला जाण, माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवा, कोणाच्याही चरणावर डोकं ठेवू नका. देहुला तुकाराम महाराजाकडे जा, पैठणला जा. म्हणून अनुज महाराज, आपला वारकरी संप्रदाय हा व्यक्तिपूजक संप्रदाय नाहीये. आपला वारकरी संप्रदाय हा तत्वपूजक संप्रदाय. इथं तत्वाची पूजा केली जाते, ज्ञानेश्वरीची पूजा केली जाते, गाठ्याची पूजा केली जाते. कोणाच्याही नादी लागू नका. तर काय सांगू लागलो मी? कीर्तन म्हणा की विठ्ठला विठ्ठला विठाला महाराज मंडळीवरती निश्चित प्रेम करा, पण डोळसपणा करा. आणि मग जुन्या काळामध्ये महाराज मंडळीवरती प्रेम केलं जायचं. मग महाराज मंडळीला वानवाळा, चांगला गहू आला की पाठवा महाराजाच्या संस्थेवर. बरोबर आहे गुरुजी. चांगले टरबूज कलिंगड आले की महाराज तुमची गाडी रिकामीच आहे, घेऊन जा डिक्कीमध्ये 2-4. महाराज तुमच्या गाडीमध्ये खरबूज घेऊन जा, बरं युद्धामुळे भाव कमी आलाय, जरा जा घेऊन. असं महाराज मंडळी प्रेम. जुन्या काळामध्ये गुरुजीवर आणि महाराज लोकांवर फार प्रेम केलं जायचं. एका गावामध्ये एक गुरुजी होते, लक्ष देऊन ऐका जुनी महाराज मंडळी दृष्टांत. एका गावामध्ये एक गुरुजी होते आणि मग गुरुजी चांगलं शिकवायचे मुलांना. दिवाळीचा सण जवळ आला आणि दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर गुरुजीला प्रत्येक जण काही ना काही भेट आणू लागले. कोणी चिवडा आणू लागलं, कोणी चकली आणू लागलं, कोणी गुलाबजाम आणू लागलं, कोणी काय आणू लागलं. गुरुजी सगळ्यांना म्हणायचे अरे भेट आणा, काहीतरी भेट आणा. मग गुरुजीला असं भेट दिलं जायचं. आणि जुन्या काळातले गुरुजीच होते महाराज. गुरुजी गावात आले आणि गुरुजी गल्लीत आले असं कळालं की पोर असे चिंगाट पळायचे. बरोबर आहे ना. कोण कोपऱ्यात म्हणलं झिंग झिंगाट पळायचे पोर. महाराज
कालच एक वाक्य मी कोणाचं तरी ऐकलं, जोपर्यंत गाव आपल्यावर प्रेम करताना तोपर्यंतच आपण असे सरळ चालायला लागतो. गावातलं कोण्याही कोपऱ्यातलं पोरग जर जुन्या काळामध्ये एखाद्या गावातल्या चांगल्या मोठ्या माणसानं पाहिलं तर त्या गावातल्या मोठ्या माणसाला गावातलं पोरग भेट होतं. आता गावातलं पोरग मायबापालाच भीन झालं. बरोबर आहे ना? एवढं संकुचित आपल्या पोराला आपण केलंय, एवढं संकुचित केलं. जुन्या काळामध्ये गुरुजीचा फार लाड. गुरुजी काही आलं की गुरुजीला दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाच्या वेळी सगळेजण गुरुजीला चकल्या दे, चिवडा दे, लाडू दे, कुणी काय दे. गावा त्या घरा वर्गामध्ये एक पोरग होतं, ते बाळ्या बिचारा गरीब, त्यानं काहीच आणलं नाही. आणि मग गुरुजी म्हणाले, बाळ्या काही आणलं नाही का रे? गुरुजी म्हटलं, माझ्या आईनं मला काही दिलंच नाही. माझ्या आईनं जाय म्हटले काहीतरी घेऊन ये. बाळ्या पळतच घरी आला आणि पळत घरी आल्यानंतर आईला म्हणायला लागला, आई 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 दिवाळी जवळ आलीये, गुरुजीनं काहीतरी मागितलंय, दे लवकर. आई म्हटली, बाळ्या अरे लोकांची तर भांडे घासते रे मी, काय देऊ गुरुजीला? थांब मी काहीतरी देते. मग शेजारनी कोण त्या आईनं दूध आणलं आणि दुधाची केली बासुंदी. काय केली? बासुंदी तयार केली आणि ती बासुंदी नेवण्याकरता ठेवली दारात ठेवली. नेवण्याकरता दारात ठेवली आणि बाळू पुन्हा जरा बाहेर गेला आणि बाहेर गेल्यानंतर ते दारात निवाय ठेवलेली बासुंदी, त्या बासुंदीत घातलं कुत्र्यानं तोंड. ते कुत्र्यानं तोंड घातल्याबरोबर लहान लेकरू होतं, त्या बाळ्याचा दुसरा भाऊ होता. आई काहीतरी कामाने त्या बाळ्याच्या लहान पोराच्या तानामध्ये होती. ते कुत्र्यानं तोंड घातलं म्हणून ती बासुंदी ती उचलली, पात्रातली उचलली आणि खापरामध्ये टाकली. खापरामध्ये टाकली तितक्यात बाळ्या आला. बाळ्या म्हणायला लागला, आई 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 अगं केलं का गुरुजीला काहीतरी? आई तानात होती महाराज. आणि आई तानात असली की आईला ताण दिला नाही पाहिजे, नाही तर वेगळाच ताण होऊन बसतो. आई तानात होती, तानात असताना आई काही बोलली नाही आणि ह्याला त्या डोळ्याला दिसली टळकन ती बासुंदी खापरात ठेवलेली. आणि खापरात ठेवलेली बासुंदी बाळ्यानं मागचा पुढचा विचार केला नाही, उचलली आणि उचलली ते थेट वर्गामध्ये गुरुजीच्या टेबलावर आणून ठेवली. आणि गुरुजीनं त्या बासुंदीकडे पाहिल्याबरोबर गुरुजी म्हटले, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा, हे झोमे तुझा पाय पांडुरंगा. गुरुजीला बासुंदी अशी आवडत होती महाराज. काही जणाला काही पदार्थ लय प्रिय असतात, लय प्रिय. तुम्ही म्हणता महाराज तुम्हाला काय आवडतं? मला गुलाबजामुन फार आवडतात. कुणी करताना कीर्तन झाल्यावर असू द्या, तर बासुंदी भलती आवडते. पाहिली बासुंदी पाहिल्याबरोबर जिभेला पाणी सुटलं ना. असे बासुंदी उचलली आणि उचलल्यानंतर मागचा पुढचा गुरुजीनं विचार केला नाही, तोंडाला लावली गाठ 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 गाठ. महाराज पिली, तोंड पुसलं. तोंड पुसून मग बाळ्याला विचारायला, बाळ्या आई बासुंदी खापरात का आणली? गुरुजी मला माहित नाही ही खापरात काय. थांबा म्हणला. आईला विचारलं, आई अगं बासुंदी, अरे बाळ्या तुला म्हणलं होतं ना ती बासुंदी नेऊ नको, त्याच्यात कुत्र्यानं तोंड घातलंय. पळतच आलं महाराज, गुरुजी 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 त्याच्यात कुत्र्यानं तोंड घातलंय बाबा. गुरुजी म्हटले, जाऊ दे कुत्र्यानं तोंड घालू दे बाबा, पण ही बासुंदी नेमकी खापरात का आणली? पुन्हा बाळ्या आईकडे आला, आई अगं ती बासुंदी, अरे ते खापर म्हणजे घरात लहान लेकराचं घाण काढायचं खापर आहे, घाण काढायचं खापर आहे, ते कशाला त्याला हात लावतो? हे पळतच आला, गुरुजी 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 आमच्या घरात ते लहान बाळ आहे ना, त्या बाळाचं लहान बाळाची घाण काढायचं ते खापर आहे. गुरुजीनं बोटच घालायला चालू केली महाराज. जे गुरुजीनं बोट घालायला जेवढी बासुंदी खाल्ली होती तेवढी बाहेर काढली. मी हसण्याकरता हे सांगितलंच नाही, मला हसवता येत नाही. एक लक्षात घ्या, बासुंदी सुरुवातीला गोड लागली पण बासुंदीचा परिणाम चांगला नाही. तसं विषय सुरुवातीला गोड वाटत असतात पण विषयाचा परिणाम चांगला नाही. काही गोष्टी अशा असतात सुरुवातीला गोड लागतात पण परिणाम त्याचा चांगला नसतो. काही गोष्टी अशा असतात सुरुवातीला कडू लागतात पण त्याचा परिणाम चांगला असतो. दुपारीच कीर्तनामध्ये बोलून आलो, कीर्तनामध्ये पकवाज वाजवत असताना पकवाज वाजवावा असा जर परिणाम असा पाहावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता 3 वाजता उठून प्रॅक्टिस करावी लागते. बरोबर आहे ना पोरांनो? 6 वाजता, किती वाजता? 3 वाजता. 3 वाजता उठून म्हणजे गुरुजीनच उठवलं पाहिजे आणि गुरुजीनच गुत्त घेतलंय असं नाही.
कधी कधी आपण स्वतःहून उठलं पाहिजे. बऱ्याचदा पालक पोरग नाही तयार झाल्यानंतर गुरुजीला दोष देतात. गुरुजी शिकवण्याचं काम करतात. सगळ्यात मेन 80% काम विद्यार्थ्याचं असतं महाराज. गुरुजी मार्गदर्शन करतील, पण दिलेला अभ्यास पूर्ण करणं हे विद्यार्थ्याचं काम आहे. म्हणून गुरुजी उठायच्या आत कधी कधी उठलं पाहिजे 3 वाजता, आणि 3 वाजता उठून प्रॅक्टिस केली पाहिजे. कीर्तनामध्ये जर चांगलं वाजवावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता अगोदर बोट फोडून घ्यावे लागतात. त्याच्या अगोदर थंडीमध्ये अंगातून घाम असा निघावा लागतो, मग कीर्तनामध्ये मग सोलो वाजवता येत असतो, मग लोक टाळ्या वाजवत असतात. लोकांनी आपल्या करता टाळ्या वाजवाव्या असं वाटत असेल तर आपले बोट अगोदर झिजले पाहिजेत, अगोदर अगोदर पकवाजावरती चालले पाहिजेत, मगच लोक आपल्या करता टाळ्या वाजवत असतात. हे तुमच्यासाठी बरं का, हे तुमच्यासाठी. सुरुवातीला काही गोष्टी कडू लागत असतात. मीही अनुज महाराज सुरुवातीला गुरुवर्य पांचाळ गुरुजींकडे पकवाज शिकलो. मला चांगलं कीर्तन वाजवता येतं, ते सोडून दिले मी. चांगलं वाजवायचं म्हणजे 1-1.5 वर्ष चांगले पकवाजाचे कार्यक्रम केले. जरा इन्कम जाऊ द्या हा चांगले पकवाजाचे कार्यक्रम केले. आणि मग मी पकवाजाच्या क्लासला जायचो अनुज महाराज. आणि मग पकवाजाच्या क्लासला गेलं की मग मी ज्यांच्याकडे संस्थेत नव्हतं शिकायला, पण एक माझ्यापेक्षा ज्येष्ठ गुरुबंधू होते, ते मला उठवायचे, माझ्याकडून तयारी करून घ्यायचे. पण मी काय करायचो, खोलीमध्ये पकवाज घ्यायचा, मधून दार लावायचं, ते जागेत तोपर्यंत तिरकिट तक्ता वाजवायचा. ते थोडे गायब झाले, वरून चादर घ्यायची, पकवाजावर मुंडकं टाकायचं. बरोबर आहे ना बरोबर आहे. पकवाजावर मुंडकं टाकायचं आणि चादर टाकून पकवाजावर सरळ झोपी जायचं. म्हणून तर माझा पकवाज तयार झाला, नाही. तर सांगायचंय काय, सुरुवातीला कष्ट घ्यावे लागतात. सुरुवात कडू असते, परिणाम चांगला असतो. परिणाम चांगला व्हावा असं वाटत असेल तर सुरुवातीला कष्ट घ्यावे लागत असतात. काही गोष्टी सुरुवातीला कडू असतात, परिणाम गोड असतो. काहीची सुरुवातही कडू असते, परिणामही कडू असतो. आणि काही गोष्टी सुरुवातीला गोड असतात आणि परिणामही गोड आहे. तसं कीर्तन सुरुवातीलाही गोड आहे आणि कीर्तनाचा परिणामही गोड आहे. महाराज पहिल्यांदा आम्ही ऐकलं कीर्तन चांगलं आहे म्हणजे गोड आहे, म्हणजे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, कीर्तन देवाचं नाव गोड आहे. आम्ही ऐकलं, आम्हाला पटलं ते. मग कीर्तनाचा परिणाम काय होय, हरी रूप हरी रूप होया, हरी रूप होया. कीर्तन होया हरी रूप होया, हरी रूप कीर्तनाचा परिणाम काय? कारण परिणाम पाहिल्याशिवाय कुठलाही मनुष्य कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नसतो. शास्त्र असं सांगतं, प्रयोजन मनोदिष्य न मंदोपी प्रवर्तते, मंद अपि न प्रवर्तते. कुठलाही मनुष्य कुठल्याही कार्यामध्ये प्रवृत्त होत असताना फायदा पाहतो ना, मग प्रवृत्त होत असतो. वाईट वाटण्याचं कारण नाही. कीर्तनाची तारीख घेत असताना बुवा लोक ठरवत असतील तर ते स्वाभाविक आहे, तसं नॅचरली ते मनातून येत असतं. फायदा पाहिजे कोणीच माणूस कुठल्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाही. तर महाराज तुम्ही सांगितलं कीर्तन गोड आहे, कीर्तनाचा परिणाम गोड आहे कसा? महाराज म्हणतात होय अंग हरिरूप. कीर्तन करणाराचं अंग हरिरूप होतं. त्याचे 2 भाग आहेत. कीर्तन करणाराचं शरीरही हरिरूप होतं आणि कीर्तन करणाराची वृत्ती हरिरूप होत असते. कीर्तन करणाराचं शरीर हरिरूप कसं होत असतं? कारण जो ब्रह्मवेत्ता असतो, ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असतं, त्याचं शरीर सुद्धा ब्रह्मरूप झालेलं असतं. महाराज म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव आहेस. कीर्तनामध्ये कीर्तनाचा परिणाम हा आहे की कीर्तनामध्ये माणसाची काया ब्रह्मीभूत होत असते. नाहीतरी तुकाराम महाराजांनी आपला देह वैकुंठाला नेला, त्याचं कारणच आहे कीर्तनाचा तो परिपाक आहे, कीर्तनाचा तो परिणाम आहे. मीराबाईंनी सुद्धा आपल्या देहाचा
त्याग म्हणजे आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. शेवटच्या वेळेला मीराबाईंचं एक फार सुंदर भजन आहे, मला ते फार आवडतं. यह संसार सकल जग झूठा, झूठा कुलरा नाता. यह संसार सकल जग झूठा, झूठा कुलरा नाता हो. मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु नटवर नागर. हरिचरणा चितराची गिरिधर, जन्म मरण रासा. गिरिधर जन्म मरण रासा. ओ याए नाई बिसरा दिन राती, ओ याए नाई बिसराऊं दिन राती. गिरिधर जन्म मरण रासा. गिरिधर जन्म मरण रासा. मीराबाईंचं अंतिम पद अतिशय गोड आहे. तर मीराबाईंनी सुद्धा आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. द्वारकाधीशाच्या मूर्तीमध्ये मीराबाई समाहित झाल्या. ज्ञानोबराय तुकोबराय, अर्थात ज्ञानोबराय तुकाराम महाराज, ज्ञानोबराय ही जी 4 भावंड आहेत त्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज असतील, त्यामध्ये ज्ञानोबराय असतील, मुक्ताबाई असतील आणि सोपान काका, या 4ही संतांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. या 4ही संतांनी, ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे, निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे, सोपान काकाची समाधी आहे आणि मग मुक्ताबाई तर आकाश समाधी आहे मुक्ताबाईंची. तर या 4ही साधूंनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. कशाच्या जोरावर? कीर्तनाच्या जोरावर. मी ज्यांच्या गावचा आहे, बऱ्याचदा आमच्या गावचे लोक असे म्हणत असतात, महाराज आमच्या गावचे गुरुजी, आमच्या गावचे गुरुजी. नाही नाही, गुरुजीच्या गावचे आम्ही. गुरुजीच्या गावचा मी आहे. म्हणजे वैकुंठवासी, प्रातस्मरणीय, वेदांत केसरी, ज्यांना वेदांताचा सिंह म्हटलं जायचं, असे वेदांत केसरी ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजी सोनपेठकर, परभणीकर. खर तर त्यांचं जन्मगाव सोनपेठ आहे, परभणीला राहिल्यामुळे परभणीकर असं म्हणतात. तर गुरुजी ज्यावेळेस कीर्तन करायचे, तर गुरुजी कीर्तन करत असताना आणखीन परभणीला एक विठ्ठल महाराज ओमनवार नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, त्यांच्याकडे एक फोटो उपलब्ध आहे, राजभाऊ महाराज. तर कीर्तनामध्ये गुरुजी कीर्तन करतात आणि गुरुजीच्या कंठामध्ये कृष्णाची मूर्ती दिसत असलेला फोटो आजही उपलब्ध आहे. हे कस काय? त्याचं कारण आहे, तर ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. दादा महाराज बोडकेकर ही ज्यावेळेस कीर्तन करायचे, दादा महाराज बोडकेकर ज्यावेळेस कीर्तन करायचे, त्यांचं कीर्तन 4-4 तास चालायचं. रामकृष्ण हरी चालू झालं की दादा महाराजांनी डोळे झाकून घ्यावे, म्हणजे मग कीर्तन झाल्यानंतर डोळे उघडायचे. कीर्तन झालं की डोळे उघडायचे, म्हणजे समोर कोण आहे, किती पब्लिक आहे, कोण उठून गेलंय का, कोण कोण्या स्वरात चाल म्हणतंय, काही घेणं देणं महाराजांना नव्हतं. का तसं व्हायचं? तर ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तन. ब्रह्मवेत्या पुरुषाचा देह हा ब्रह्मरूप झालेला असतो. ऐका, वा सुंदर प्रमाण महाराजांनी दिले. उदासीनाचा देह ब्रह्मरूप.
उदासीनाचा देह झाला ब्रह्मरूप, त्याला पापही लागत नाही, पुण्य लागत नाही. महाराजांचा आणखीन एक प्रमाण आहे, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून रे पाप पुण्यांगा, त्यांच्या अंगाला पुण्यही लागत नाही, पापही लागत नाही. शेगावचे गजानन महाराज बाजेवरती बसलेले होते. लक्ष देऊन ऐका, माझ्याकडे फक्त आता 5 ते 7 मिनिटं राहिलेले. शेगावचे गजानन महाराज बाजेवरती बसलेले होते आणि बाजेवरती बसलेले असताना मंदिरामध्ये प्रवचन चालू झालं आणि प्रवचन करणारा वक्ता, त्या वक्त्यानं श्लोक निवडला होता, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या श्लोकावरती तो प्रवचन देत होता आणि त्या प्रवचनाचा, त्या श्लोकाचा भाव असा होता की आत्मा शस्त्रानं कापल्या जात नाही, आत्मा अग्नीनं जाळल्या जात नाही, आत्मा वाऱ्यानं वाळवला जात नाही, असं तो वक्ता बोलत होता. आणि हे सगळे शब्द गजानन महाराजांच्या कानावरती आले आणि गजानन महाराज चिली मोडायचे. एक जण सहज गांजा ओढत होता असा, मी त्याला म्हणलं, का हो गांजा आवडताय? तो म्हटला, मी शेगावच्या गजानन महाराजाचा भक्त आहे. मी म्हणलं, शेगावचे गजानन महाराज गांजा ओढतात? मग शेगावच्या गजानन महाराजांनी उकिरड्यावरच्या उष्ट्या पत्रावळी सर अन्न खाल्लं, तू खाऊ शकतो का? आपण समर्थाच्या चरित्रातून जेवढं पाहिजे तेवढंच उचलत असतो. आणि एक ऐका, समर्थ माणसाला कधी दोष लागत नसतो, म्हणून त्याला समर्थ म्हटलं जातं. वडता गजानन महाराजांनी लीला केली, त्याच्यातली एक थिनगी बाहेर पडली, ती बाजेवर पडली. बाजेवर पडल्याबरोबर त्या बाजेने पेट घेतला, सुंबाची बाज होती, पेट लागला, सगळे धावले, महाराज महाराज काय झालं? महाराज आता महाराजांच्या शरीराला आता आग लागली असेल, महाराज महाराज. सगळे अशी मोठा असा भडका झाला. आणि मग हे सगळं झाल्यानंतर, आग शांत झाल्यानंतर गजानन महाराज जशाला तसे, अंगावरती गजानन महाराजांच्या वस्त्र नव्हतं, गजानन महाराज जशाला तसे. आणि मग तो प्रवचनकारही तिथं धावत आला आणि धावत आल्यानंतर प्रवचनकाराला उद्देशून गजानन महाराज म्हणतात, अरे तू तर श्लोकावर बोलत होता, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. तो म्हटला, महाराज मी आत्म्याविषयी बोलत होतो, आत्मा वेगळा असतो, शरीर वेगळं असतं, तुमचं शरीर आहे, तुमचं शरीर जळायला पाहिजे होतं, ते शरीर जळालं नाही. गजानन महाराज म्हटले, अरे माझं शरीर सुद्धा आत्मस्वरूप झालंय, ते जळेन कसं? माझं शरीर सुद्धा आत्मस्वरूप जळत नाही. म्हणून संतांचा जो देह आहे ना, तो कीर्तनाच्या प्रभावानं ब्रह्मरूप झालेला असतो. म्हणून कीर्तनाचा हा परिणाम आहे की, कीर्तनाचा परिणाम काय? कीर्तनाचा परिणाम आहे होयंग हरिरूप, शरीर ब्रह्मरूप होऊन जातं. झालाय माझा भाव. दुसरा भाव असा आहे, माणसाची वृत्ती ब्रह्मरूप होते. त्याच्याकरता गवळणीतले एक प्रमाण फार सुंदर आहे. नाही मर्यादा विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेदिली परमानंदा नंदा नंदा. बाबा घोगडी घेऊन पाय, बाबा घोगडी घेऊन पाय, बाबा घोगडी घेऊन पाय. वृंदावनी आले नवलाश, वृंदावनी आले नवलाश, वेणू वाजविला सुस्वरे बाई गो बाई गो बाई. बाबा घोगडी घेऊन पाय, बाबा घोगडी घेऊन पाय, बाबा घोगडी घेऊन पाय. दुसरा त्याचा भाव असा आहे की वृत्ती ब्रह्मरूप होत असते. म्हणून एक भाव असा आहे, शरीर ब्रह्मरूप होतं. दुसरा भाव असा आहे, वृत्ती ब्रह्मरूप होते. कशामुळे होते? तर वृत्ती अशी आहे की एका वेळेला एकाच गोष्टीमध्ये ती रमत असते, दुसऱ्या गोष्टीमध्ये रमत नाही. एकच वृत्ती असते. एक वृत्ती जर पकवा जात असेल तर ती दुसऱ्या गोष्टीकडे जाणार नाही, बरोबर.
एक वृत्ती जर गायनामध्ये असेल तर ती दुसऱ्याकडे जाणार नाही. एकटक हा तेवढ्या पुरतं जर खंडित झालं तर दुसरीकडे जाईल. पण एका वेळेला एकाच लक्ष करत असते ती वृत्ती, म्हणून ती वृत्ती ब्रह्मरूप होऊन जाते. म्हणून एकतर कीर्तनाचा परिणाम हा आहे, कीर्तनाचा परिणाम वृत्ती ब्रह्मरूप होते आणि कीर्तनाचा परिणाम शरीर ब्रह्मरूप होतं. मग नंतर काय होतं? प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. एकदा वृत्ती ब्रह्मरूप झाली मग तो काय करत असतो? प्रेमे छंदे नाचे, तो प्रेमानं नाचतो. प्रेमे नाचे प्रेमे डोले, छंदे नाचे छंदे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले. एक तर प्रेमानं नाचतो, प्रेमाचं नाचणं वेगळं असतं आणि पेण्याचं नाचणं वेगळं असतं. प्रेमाचं नाचणं हे अलौकिक असतं. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने प्रेमे नाचे. काही माणसं येतात ना वारीमध्ये, लई काही प्रेम असतं का? नाही, पण आवड असते. गळ्यात टाळ घेणार. मग येरी लोकांच्या कामाला टाळ का करीना, पण त्यावेळेस टाळ घेतात महाराज, म्हणून टाळ घेणार. त्याला वाजवता येत नाही, वाजवत राहतात. तर ते छंदानं असतं. छंदे नाचे. काही प्रेमे डोले, प्रेमानं डोलतात म्हणजे असं करणं याला डोलणं म्हणतात बरं का. एखादा मुकडा सिद्ध गुरुजी तुमच्या हातातून निघाला, हा माणूस असं करतो, वा, त्याला काय म्हणतात? डोलणं. रामारी महाराजांनी एखादी तान गायली, डोलणं. काही माणसं प्रेमानं डोलतात, काही माणसं छंदानं डोलतात, म्हणजे आवडीनं डोलतात. प्रेमे नाचे छंदे नाचे, प्रेमे डोले छंदे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले. विठाला छंदे नाचे डोले हरपले देह भाव. नंतर काय होतं? त्याचा देहभाव हरपून जातो. अगोदर कसा होता? एकदेशी जीवकळा हा सोयरा सकळा. अगोदर एकदेशी होता, पुन्हा व्यापक झाला, सगळ्यांचा सोयरा झाला, म्हणजे सगळ्यांच्या जवळचा झाला. आणि मग त्याच्याकरता काय शिल्लक राहिलं? तुका म्हणे उरला देव, 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 गेला देव त्या काळे, गेला देव त्या काळे, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले. गेला देव त्या काळे, गेला देव त्या काळे, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले. हरपले देहभाव, मन राम चरण सुखदा, मन राम सुखदा, राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम तेरी चरणन से निकली सुरसरी, तेरी
चरण से निकली रसई शंकर जटा समाई जटा शंकरी नाम करत जटा शंकरी नाम करत लोक जमन राग जमन राग हर पले देह भाव देह भाव देव हर फले देह भाव हर फले देह भाव देव हर पर देव हर पर देव हर पल देह भाव देह भाव हर पल देह भाव देह भाव देह भाव हर पल देह भाव देह भाव देह भाव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर
तो देव शिल्लक राहिलेला असतो आणि भीती त्याची निघून गेलेली असते. चला, यथामती यथावकाश झालेला भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. थोडे 8 मिनिटं जरा जास्त झाले, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. जे काही चांगलं असेल ते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ब्रह्मनिष्ठ गुरुवर यांचं आहे, ज्यांनी माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला असे माझे गुरुवर्य गाथामूर्ती रंभाऊजी महाराज राऊत बाबा त्यांचा आहे. एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचा अंतःकरण करून क्षमा करा. ना तरी बालक बोबडा बोली, बाकुडा बिचुका पाहुनी, ते चोज करुणी माऊनी, रिजे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेत माझे जीवरले पायी कपन, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संते नवे अंगीभूत युक्त. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेम छंदे नाचे डोले, हरपले देह भाव, एकादशी जीवकळा हा सकळा सोयरा, तुका म्हणे उतरला देव, गेला भाव त्या काळे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 906वा अभंग तुम्ही आज कीर्तन सेवेसाठी घेतला. हरिभक्त परायण महादेव महाराज कुरे यांची आज कीर्तन सेवा पार पडली आहे आणि अतिशय सुंदर असं कीर्तन, महिमा काय असतो, गोडवा काय असतो या कीर्तन सेवेतून त्यांनी सांगितलेलं आहे. आजचे गायनाचार्य के महाराज नाशिक, रामहरी महाराज कडभाने, राजीभाऊ महाराज कराड, बाळू महाराज बसवकर, सोपान महाराज नरवटे व समस्त गावकरी मंडळ आणि संस्थेचे सर्व बालगोपाल, अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा पार पडलेली आहे. आणि आजचे अन्नदाते भगवान सुंदरराव लहाळे, विश्वनाथ तातेराव झोडगे, धोंडीराम भीमराव लहाळे. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, उद्याचं हरिभक्त परायण तुकाराम महाराज शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे. चहा घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये. वेळेवर चहा केलेला आहे आज.